तर यामध्ये सर्व काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश आणि आपल्या पंपकिन सीड्स हे सगळं मिळून एवढं 128-130 ग्राम जवळपास आहे. पाव किलोच्या वर मी खजूर घेतलेली आहे ओली, तुम्ही पाहू शकता. आणि खजूर अगदी प्युअर क्वालिटीची आहे. बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा, बिना बीची आहे. प्रीमियम क्वालिटी वापरतो आपण अगदी, म्हणून आपले रेट हाय आहेत. बऱ्याच जणांना रेट जास्त वाटतात, पण मग त्यामागचं कारण असं आहे की आपण क्वालिटी छान देतो. तर नमस्कार मंडळी, आज आपण परत आपल्याला रिपीट मिक्स ड्रायफ्रूटच्या लाडूची ऑर्डर होती, तर ते आज आपण करणार आहेत. तर त्यासाठी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अंजीर, पंपकिन सीड्स, किशमिश, इथं ओली खजूर आणि इथं खोबरं, आपल्या वॉटरमेलन सीड्स आहेत, खसखस आहे आणि हे आपलं गावरानी तूप. आपण ह्या तुपाचाच वापर करून लाडू बनवत असतो. जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी माझा नंबर शेअर करणार आहे, त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट किंवा DM करू शकता. तर चला आपण आता आपल्या लाडूची तयारी करू. सर्वात आधी आपण आता तूप टाकू आणि तूप टाकल्यानंतर मस्त आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते भाजून घेऊ एक एक करून. काजू, बदाम, पिस्ता हे सगळं आपण एक एक करून भाजणार आहे. आता सर्वात आधी मी इथं अक्रोड घालते. जास्त नाही भाजायचं आहे, बस एक थोडंसं 5 मिनटं त्याला रोस्ट करायचं आहे, जेणेकरून त्याचा जो वास असतो ना तो निघायला पाहिजे. हे थोडंसं रोस्ट झालं की त्यानंतर आपण बाकीचे सुद्धा ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये छान असे भाजून घेणार आहोत. हे आपले ड्रायफ्रूट भाजून झालेत, आपण आता हे काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण जे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत सगळे, हे सर्व आपण एक 5-5 मिनटं 2-2 मिनटं त्यांना रोस्ट करून घेणार आहोत. आता मी यामध्ये अंजीर घालते, त्यासोबतच किशमिश. तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाला बघत असणार तर माझ्या चॅनलला फॉलो करा, फेसबुकला बघत असणार तर फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असणार तर सबस्क्राईब करा. हे पण आपलं छान आता रोस्ट झालं, हे काढून घेऊ. आता यानंतर आपण काजू आणि बदाम भाजणार आहोत. हे सर्व भाजून घ्यायचं कारण एकच असतं की त्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना ते सगळं निघून जातं आणि छान असं ड्राय होतात हे, म्हणून हे सर्व जिन्नस नाही का छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि मग नंतर लास्टमध्ये खजूर आणि सगळं मिक्स करून झाल्यावर त्याचे आपण छान असे लाडू तयार करणार आहेत. जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर खाली मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुमचे लाडू तुमच्या घरापर्यंत तुम्हाला भेटतील. अगदी पौष्टिक. आणि यामध्ये नाही का पंपकिन सीड्स म्हणजे सीड्सचे जे प्रकार आहेत ना ते प्रकार मी यामध्ये यूज केले आहेत ना, त्याने काय होतं की मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स हे सगळं वाढवण्यास नाही का आपल्याला मदत होते. म्हणून हे लाडू सकाळी दुधासोबत तरी खाल्ला पाहिजे. एक लाडू सकाळी उठल्यावर दुधासोबत खाल्ला पाहिजे. छान आणि टेस्टी लागतात खायला. शुगर फ्री असतात. त्यामध्ये मी गूळ किंवा साखरचा वापर केलेला नाही, तर यामध्ये मी आपले जे खजूर असते ना ओली खजूर, ही बघा, ही सुद्धा मी प्रीमियम क्वालिटीचंच आणते आणि याचे सीड्स काढलेले ती अगदी मऊ होईल. याला तुपात सुद्धा भाजायची गरज नाही आहे, मेल्ट करायची आणि मिक्सरला फिरवायची सुद्धा नाही. तुम्ही हाताने जरी सोडून तिला सॉफ्ट केली ना, मिक्स केलं ना सर्व, तरीसुद्धा ही याच्याने लाडू होऊ शकतात. पण एक त्यातला मॉइश्चर जाईल म्हणून आपण हे त्याला तुपामध्ये थोडंसं हलकंसं सॉफ्ट करून घेणार आहेत. आता इथं आपले काजू बदाम आणि जे सीड्स आहेत ना ते सुद्धा आपले झालेले आहेत भाजून, ते पण मी आता काढून घेते. त्यानंतर खोबरं, वेलची पूड आणि खोबरं, आपलं पंपकिन सीड्स
त्यानंतर वॉटरमेलन सीड्स आणि खसखस हे सुद्धा थोडं 1-2 मिनटं भाजून घेणार आहे तुपात. बघा यामध्ये खसखस आहे, सीड्स आहेत आणि खोबरे बारीक केलेलं. आता हे सुद्धा मी हलकं असं रोस्ट करून घेणार आहे तुपामध्ये. तूप घालणार आहे थोडं. लागलं तर तुम्ही तुमच्याकडे जर क्वांटिटी जास्ती असली ना तर आपण जास्त तूपसुद्धा वापरू शकतो. पण इथं मी अर्धा किलोचे लाडू करते म्हणून तूप हे प्रमाणातच वापरते. काय ना त्यामुळे लाडूला छान असं एक फ्रॅक्चर येतो, लाडू छान तयार होतो. छान सुगंध आला ना खाऊशी वाटतं. आणि हे लाडू नाही का मला फेसबुकवरनं ऑर्डर आली होती. फेसबुकला सुद्धा अकाउंट आहे माझं, तर तिथून मला ऑर्डर आली होती. तर त्यांनी अर्धा किलो, त्यांचा लहान मुलगा आहे 3 वर्षाचा, त्याच्यासाठी हे लाडू बनवून घेतले आहेत. यासोबतच त्यांनी रव्याचे लाडूसुद्धा सांगितलेले आहेत अर्धा किलोचे पाकातले. आणि त्यांनी सांगितलं आहे की लाडू जे आहेत ना ते लहान लहानच बनवा तुम्ही, जेणेकरून त्या बाळाला खाता येतील म्हणून. आणि तसेच हे जे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ना ते सुद्धा तुम्ही जास्त मोठे मोठे ठेवू नका, कारण ते लहान बाळ जे आहे ना त्यांचं अगदी 3 वर्षाचं आहे, ते खात नाही काही असं दिलं तर ते लाडू म्हणून त्याचा यूज करणार आहेत. आणि त्याला खाताना ते समजायला नको की यामध्ये काय जिन्नस वापरले आहेत म्हणून, म्हणजे कसं त्याला शरीराला पोषण सगळं भेटायला पाहिजे म्हणून त्यांनी हे लाडू आपल्याकडनं बनवून घेतलेले आहेत. आणि नेमकं झालं असं ना की ज्यांनी हे लाडू ऑर्डर केलेत ना ते निघाले माझे मिस्टरांचीच एक फ्रेंड निघाली. तर त्यांचा ज्यावेळेस कॉन्टॅक्ट कॉल आला ना मला, त्यावेळेस आमचं बोलणं वगैरे झालं आहे. आणि मी सुद्धा त्यांना लग्नाच्या आधी एकदा भेटलेली होती. तर असं जी आमची ओळख निघाली. मग ती म्हणली की ठीक आहे, ते मला बनवून अर्धा किलो जर त्याने खाल्ले तर मी तुला अजून परत ऑर्डर देईल जास्तीची. आणि तुझ्याकडे जर काही दुसरा मेनू वगैरे असेल ना तर तो सुद्धा तू मला शेअर कर, मी तुला नक्कीच सांगेल. आमच्या इथं वाकडमध्ये सोसायटीमध्ये बरेचसे आता गौरी गणपतीचे सुद्धा कार्यक्रम सुरू होत आहेत. तर त्यासाठी जो लागणारा काही स्वयंपाक असतो, उकडीचे मोदक असतात, तळणीचे असतात, पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा मग बर्थडे पार्टी, ओपनिंग सेरेमनी वगैरे असं जर काही असला ना प्रोग्राम वगैरे, त्यासाठी सुद्धा आपण कस्टमाइज करून तुमचं जेवण आम्ही तयार करून देतो. जर हवं असेल ना तुम्हाला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीने घरच्यासारखं जेवण आम्ही तयार करून देऊ. क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. उत्तम क्वालिटीचं जेवण आणि पॅकेजिंग वगैरे सुद्धा उत्तम क्वालिटीचं असते. छोटासा व्यवसाय आहे, मी आता सध्या चालू केलेला आहे घरातूनच, म्हणून सर्वांनी सपोर्ट करा की माझा हा व्यवसाय नाही का पुढे जायला हवा म्हणून. हॉटेल्स रेस्टॉरंट्समध्ये आपण भरपूर जातो, बाहेरून आणतोय, तिथं तुम्हाला किमती वगैरे कमी असतात, पण घरच्यासारखा स्वाद त्यामध्ये नसतोय, ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. म्हणून नाही का घरगुती पद्धतीने जर कोणी काही व्यवसाय करत असेल ना तर प्लीज तुमच्यासारख्या लोकांनी त्यांना सपोर्ट करा, म्हणजे की त्यांचा व्यवसायसुद्धा पुढे जाईल. सगळे ड्रायफ्रूट्स जे जिन्नस आपण टाकणार आहेत ना मिक्समध्ये ते सर्व झालं आहे आता रोस्ट करून. आता फक्त राहिलं आहे ते खजूर. ती खजूर पण मी आता इथं छान अशी तुपामध्ये मेल्ट करून घेणार आहे. ती टाकली आहे आणि आता इथं मी तेल टाकते, तूप टाकते, जेणेकरून ती सुद्धा सॉफ्ट आणि अशी चमचमीत होईल छान अशी. त्याच्यामुळे काय होतं ना लाडू खूप छान बांधले जातात आणि अशी त्याला टेक्स्चर पण छान येतं, पटकन वळले जातात असं केल्यामुळे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता सगळे जिन्नस एकत्र करून, पण त्याने काय होतं ना ते मिक्सरमध्ये ना हे बारीक होत नाही जास्त, असंच राहतं आहे ते. आणि मिक्सरही खराब होण्याचे चान्सेस असतात. मी एकदा ट्राय केलं आहे, माझे मिक्सर खराब झालं होतं, भांडेही खराब झाले होते. म्हणून नाही का याला तुपातच छान असं मीडियम फ्लेमवर नाही का मेल्ट करून घ्या. ते मेल्ट झालं ना आणि प्रीमियम क्वालिटीचे किंवा चांगल्या क्वालिटीचे तुम्ही जर खजूर वगैरे यूज करत असणार ना तर याला मिक्सरमध्ये फिरवायची अजिबात गरज नाही आहे. ते तुपातच किंवा मेल्ट केल्याने छान होते, त्याला टेक्स्चर छान येतं आहे, जेणेकरून लाडू बांधले जातात. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं असेल माझे जे ड्रायफ्रूटचे लाडू होते ना ते खूप छान बांधले गेले होते. त्याला अजिबात मिक्सरमध्ये फिरवायची गरज पडली नव्हती. आणि कस्टमरचा रिव्ह्यूसुद्धा खूप छान आला होता की ताई लाडू खूप छान झाले आहेत म्हणून. तर म्हणूनच मी जी वस्तू असते ना ही आपली
प्रीमियम क्वालिटीची यूज करत असते, जेणेकरून नाही का कस्टमरला आपली आपण जे बनवून देतोय ना, तर त्यांना आपल्यावर विश्वास व्हायला पाहिजे की नको आपण यांच्याकडे 2 पैसे जास्त देतोय पण आपल्याला वस्तू हे छान देत आहेत म्हणून करून थोडंच करायचं पण चांगलं करायचं. हे बघा हळूहळू तिला मीडियम लो फ्लेमवर जर केलं ना ही खजूरला तर छान अशी मेल्ट होते. बघा ते आता हळूहळू किती छान मेल्ट होण्यात आलेली आहे. ते आता छान मेल्ट झाले की याला थोडंसं एक हाताला चटका बसणार नाही एवढं थंड होऊ द्या. आणि आपण जे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून घेतलेत ना ते तुम्ही कापूनही टाकू शकतात. पण आता या हे म्हटलं होते कस्टमर की त्यांचं लहान बाळ आहे म्हणून मी ते मिक्सरमध्ये थोडंसं जाड मोठं म्हणजे की करमरं दळणार आहे की त्यांना दिसेल की यामध्ये नेमकं काय काय आहे म्हणून इथपर्यंत तरी इतकं दळणार आहे, जास्त बारीक नाही करणार, जाड मोठं करायचं आहे त्याला फक्त. आणि मग काय झाले आपले 10 मिनिटात लाडू रेडी. अर्धा किलो लाडू बांधायला फक्त 10 ते 15 मिनिटं लागत आहेत. होते मी की खजूर किती छान अशी मेल्ट झालेली. हे पहा आहे का गरज तिला मिक्सरमध्ये फिरवायची नाही ना. तुम्ही चांगल्या क्वालिटीची वस्तू यूज करा, तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही कसली मिक्सरची. आता याच्याने सहजासहज लाडू बांधले जाते. आता आपली ही खजूरसुद्धा रेडी झालेली आहे. हे बघा छान अशी मेल्ट झाली आहे. आता थोडंसं त्याला गार होऊ देईल आणि मग ते ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये मिक्स करून आपण लाडू तयार करू. हे बघा आता मी असं बारीक करून घेते मिक्सरमध्ये. बारीक म्हणजे जास्त बारीक नाही, थोडंसं. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. बघा दिसतंय का. आता हे सर्व आपण नाही का या खजूरमध्ये मिक्स करणार आहेत. गरम असल्यावर चटका लागत असेल तर करू नका. आता यामध्ये खसखस, खोबऱ्याचं कीस, पंपकिन सीड्स आणि किशमिश ते मिक्स करू आणि शेवटी जायफळ आणि वेलची पूड मिक्स करू आणि सर्व छान असं मिक्स झालं की त्यांना एकजीव करू. मग आपले ड्रायफ्रूटचे मिक्स लाडू रेडी. हे बघा हे वेलची पूड यात घालणार आहे आपण. जायफळ सगळं घालायचं थोडंसं. खूप छान दिसत आहे. असं वाटतं की मी खाऊ पण नाही, आपल्याला द्यायचे ते. हे छान मिक्स झालं ना मग आपण त्याचे लाडू तयार करू. मी दाखवते तुम्हाला. गरम लागतंय खूप पण ते म्हटलंय ना कुछ पाना है तो कुछ खोना भी पड़ेगा, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, तशी परिस्थिती आहे. आवड आहे करायचं आपलं. मग चटके लागू द्या किंवा मग काही होऊ द्या पण ह्या गोष्टीमधून जे समाधान मिळतं ना ते फक्त जे घरून काम करतात ना स्त्रिया त्यांनाच माहिती. हॅलो एव्हरीवन. चटके लागते. हाय. हे बघा इथं आपलं आता मिश्रण छान झालेलं आहे तयार. याचे आपण आता लहान लहान छोटे छोटे लाडू करणार आहेत. छोटे छोटेच करणार आहेत. त्यांनीच सांगितलं आहे की माझं बाळ लहान आहे म्हणून लाडू लहान करा. हे बघा जास्त मेहनत नाही काय नाही.
अगदी सुंदर आणि मऊ चमचमीत असा लाडू. तुम्ही हे पटकन आपली ऑर्डर बुक करा लाडूसाठी. तुम्हाला हवं असेल तसं कस्टमाइज करून तुम्हाला लाडू, जेवण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर मंडळी, इथं आपले मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहे. तर पटकन तुम्ही पण ऑर्डर द्या, कारण खूप छान आणि खूप टेस्टी लाडू होतात हे. आता हे पेक करून झाले की आपण रव्याचे पाकातले लाडू करणार आहोत. पण लाडू मोजून घेऊ. अर्धा किलो. तुम्हाला दाखवते मी. थांबा, आधी मला बघ. अर्धा किलो सांगितले होते, अर्धा किलोच्या वर दिलेले आहेत आपण. सरडला मस्त आहे मम्मा. तू खाऊन का? घे तू बी खाऊन का? माझं स्वादघर. तुम्ही पण लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा आणि असे छान छान घरगुती पद्धतीचे लाडू नक्की ऑर्डर करा. फक्त लाडूच नाही तर त्यासोबत स्वयंपाकाची सुद्धा ऑर्डर घेते बल्कमध्ये. ते सुद्धा तुम्ही करू शकतात, देऊ शकतात.